मुख्यमंत्री के जन्मदिन और उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार की जयंती के अवसर पर आयोजित छत्रपति शिवाजी महाराज समाधान शिविर में विधायक नरेंद्र भोंडेकर ने अधिकारियों को जनता के प्रति अपनी जिम्मेदारी निभाने की नसीहत दी। उन्होंने कहा कि अधिकारी किसी नेता के पीछे घूमने के बजाय आम लोगों की समस्याओं का समाधान प्राथमिकता से करे। भोंडेकर ने साफ शब्दों में कहा कि अधिकारी किसी नेता से कर्मचारी नहीं बल्कि जनता के सेवक है। भंडारा से संवाददाता हंसराज की खास रिपोर्ट नागपुर समय न्यूज के लिए। एसडीओ ना मी विनंती करेन की नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा अधिकाऱ्यांच्या मागे फिरा। अधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या मागे जर तुम्ही फिरलात तर जनता आणि अधिकाऱ्यांना न्याय देते। तुम्ही नेत्याचे कर्मचारी नाही आहे। तुम्ही आमच्या घरी नाही आले चालेल, तुम्ही आम्हाला सेलून नाही मारले चालेल, परंतु जनतेसोबत तुम्ही जवळगी ठेवा। तुमच्या कार्यालयामध्ये कोणताही सर्वसामान्य माणूस आला तर त्याचा सन्मान व्हायला पाहिजे। नाहीतर काही एसडीओ असतात की पत्रकारांना बी भेटत नाही। तर पत्रकार हा चेहरा दाखवणारा एक स्वतंत्र यंत्रणा आहे। ती आम्हाला जेव्हा सांगतात की तुमचे एसडीओ भेटत नाही, तुमचे एसडीओ बोलत नाही, पण ते जर एखादा रेतीवाला गेला तर या 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 म्हणतात। तर हा असा कामा होता नाही पाहिजे। म्हणून अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकारी जर चांगला असला तर खालचे अधिकारी चांगले असतात, खालचे चांगले असले तर जनतेला त्याचा इफेक्ट दिसतो। म्हणजेच आपल्याला आपल्यापासून सुधारणा करणं गरजेचं आहे। आणि म्हणून एसडीओनी हा भंडारा विधानसभेचा आमदार मी असल्यामुळे तुम्ही ह्या भागाचे एसडीओ आहे आणि एसडीओ असल्यामुळे तुम्ही सगळ्या तहसीलदार असतील, संपूर्ण अधिकारी बीडीओ असतील किंवा जे काही अधिकारी असतील सगळ्यांची कोऑर्डिनेशन ठेवा। तुमच्या समोर जर एखादा नेता अधिकाऱ्यांना धमकवत असेल तर तुम्ही पाठराखण करायला पाहिजे अधिकाऱ्यांची, तरच तुम्ही मोठे अधिकारी आहेत। तुमच्या समोर कोणी नेता जर अधिकाऱ्यांना धमकवत असेल तर तुम्ही चूक बसत असेल तर तुम्ही गुलाम आहेत असं सिद्ध होतं मला या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून अधिकाऱ्यांची पाठराखण आपण करायला पाहिजे, कारण शेवटी जनतेचे काम कोण करणार? अधिकारीच करतील। तुम्ही काय एकटा एसडीओ बसून काही जनतेचे काम करू शकता का? एक एसडीओ जरी असला, एक आमदार जरी असला, पण तुम्ही हात कान डोळे सगळे तालुक्यातल्या तळागाळाचे सगळे अधिकारी आहेत आणि त्या सगळ्या अधिकारीच्या भरोश्यावरती माझ्या मतदारसंघात 3-3.5 लाख लोकांची जबाबदारी आहे। त्या एवढी मोठी जबाबदारी हे एकदा आमदार किंवा एखादा एसडीओ करू शकत नाही, तर हे सगळे अधिकारी करतात, त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे। आणि म्हणूनच मगाशी ऍडिशनल कलेक्टर साहेब वगैरेंचं म्हणणं होतं की आमच्या अधिकाऱ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे। नक्कीच सन्मान व्हायला पाहिजे, पण एक प्रॉमिस त्यांनी करायला पाहिजे, पुढच्या वेळेस याच्यापेक्षा दुप्पट लोकांना न्याय देता आला पाहिजे। आणि एवढंच नाही, हा समाधान शिबिर जरी झाला, जरी हा शासकीय असेल, नरेंद्र भोंडेकर आपल्या पैशाने दर महिन्याला ठेवायला पाहिजे, जेणेकरून जनतेचा न्याय मिळेल, जनतेला काम करता येईल, ही भावना